नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। महाशिवरात्री स्पेशल आज आपण साबुदाणा कुरकुरे कसे करायचे हे बघणार आहोत। हे कुरकुरे आतून पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत असे होतात। आपण बाहेरचे कुरकुरे तर बरेच खातो, पण आपण आज उपवासाचे कुरकुरे कसे करायचे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून कूट करून घेतलेला आहे जाडसर असं। 1 वाटी साबुदाणा भिजत घातला होता, साबुदाणा भिजला आहे। 2 बटाटे उकडून घेतले आहे मी। मध्यम आकाराचे बटाटे आहे म्हणून 2 घेतले, मोठ्या आकाराचा असला तर 1 घेतला तरीही चालेल। बटाट्याची साल पण काढून घेतली। चवीनुसार मीठ, 5-6 हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा जिरं ठेचून घेतला आहे मी। 1 चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा जिरं। आता आपण बाउलमध्ये बटाटे किसून घेऊया। बटाटे केव्हाही किसून घ्यायचे, नाहीतर ठेचून घेतले तर बटाट्याच्या गुठळ्या राहतात, म्हणून केव्हाही बटाटे किसूनच घ्यायचे। किसल्यामुळे बटाटे मऊसूद होतात आणि व्यवस्थित असे कुरकुरे होतात। बघा, आपण बटाटे किसून घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊया। साबुदाणा जर मोकळा भिजला तर व्यवस्थित असे कुरकुरे कुरकुरीत होतात, जास्त कडक होत नाही, क्रिस्पी होतात। आणि जर साबुदाण्यामध्ये पाणी राहिलं तर ते साबुदाणा कुरकुरे चिवट होतात, व्यवस्थित कुरकुरीत होत नाही, म्हणून साबुदाणा भिजवताना पाणी व्यवस्थित टाकायचं। मी त्यामध्ये शेंगदाणा कूट आणि जिरं टाकून घेतलं आहे। चिली फ्लेक्स, मिरची आणि जिरं बारीक करून घेतलं ते पण घालूया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। आपल्याला पाणी न टाकता मिक्स करायचं आहे। हे बटाटे उकळले आहे त्यामुळे पाणी टाकण्याची गरज पडत नाही। बघा, अशा प्रकारे आपण सगळं एकत्र मिश्रण करून गोळा तयार करून घेऊया। बघा, छान असा गोळा तयार झालेला आहे। अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आणि मग त्याचे कुरकुरे तयार करायचे। तुम्हाला कुरकुऱ्यांचा आकार छोटा किंवा मोठा करायचा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कुरकुरे करून घ्यायचे। बघा, मी हाताला पाणी न लावता एक कुरकुरा करून दाखवते आहे। बघा, छान असा कुरकुरा झाला आहे। हाताला पाणी न लावताही हे कुरकुरे व्यवस्थित होतात, पण तरीही आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं। बघा, मी आता हाताला पाणी लावून सगळे कुरकुरे करून घेते। हे मिश्रण थोडंसं घट्ट करायचं, सैलसर करायचं नाही, नाहीतर मग ते हाताला चिटकते आणि व्यवस्थित कुरकुरे होत नाही, तुटले जातात, म्हणून जरा घट्ट गोळा करून घ्यायचा। छान असा कुरकुरा झाला आहे। अशाच प्रकारे आपण सगळे कुरकुरे करून घेऊया। बघा, छान असे कुरकुरे करून झालेले आहे। हे कुरकुरे जर मुलांना तुम्ही करून खाऊ घातले तर मुलं तुम्हाला बाहेरून आणायला कधीच सांगणार नाही, हेच बनवायला लावतील, इतके छान हे कुरकुरे होतात। आपण आता कुरकुऱ्यांना तळून घेऊया। मी पॅनमध्ये तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलं आहे। ह्या तेलामध्ये मी उपवासाचेच पदार्थ तळले होते, म्हणून तेच तेल घेतलं आहे मी। तेल कडकडीत तापून घ्यायचं, मग कुरकुरे तळायला घ्यायचे। तेल तापल्यावर मंद आचेवर कुरकुरे तळायचे, म्हणजे छान आतपर्यंत कुरकुरे तळले जातात। आणि एक एक कुरकुरा टाकून घ्यायचा तेलामध्ये, जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे कुरकुरे तळून घ्यायचे। बघा, छान असे कुरकुरे तळत आहे। हे कुरकुरे तळल्यावर छान असे तेलावर तरंगतात, म्हणजे किती हलके फुलके झाले आहे आपल्याला दिसूनच कळते आहे। आता आपण यांना उलटा पालट करून घेऊया, म्हणजे दोघं बाजूने व्यवस्थित तळले जातील। सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरे तळून घ्यायचे। छान असा सोनेरी रंग आलेला आहे कुरकुऱ्यांना, बघू शकता। आता मी ताटामध्ये टिश्यू पेपर ठेवला आहे, आपण कुरकुरे काढून घेऊया। टिश्यू पेपर ठेवल्यामुळे आपल्या कुरकुऱ्यांना तेल लागत नाही। आपण झाऱ्यामध्ये कुरकुरे काढताना 1-2 थेंब तेलाचा पडतो आणि मग तो ताटामध्ये जर पडला तर आपल्या कुरकुऱ्यांना लागतो आणि कुरकुरे तेलकट होतात, म्हणून टिश्यू पेपरवरच कुरकुरे काढून घ्यायचे। जे राहिलेले कुरकुरे आहे ते पण आपण तळून घेऊया।
आता आपण हे कुरकुरे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला कळेल की जर पेपर ठेवला तर त्यामध्ये तेल राहत नाही कुरकुऱ्यांमध्ये, आणि जर आपण प्लेटमध्ये काढले तर झाऱ्याचे थेंब पडतात आणि मग आपले कुरकुरे तेलकट होतात. म्हणून आपण टिश्यू पेपर घ्यायचा किंवा मग एखादा कोरा कागद घ्यायचा, त्यावरच काढायचे, म्हणजे कुरकुरे तेलकट होत नाही. बघा, छान असे कुरकुरे झालेले आहे. हे कुरकुरे आतून पोकळ होतात आणि बाहेरून छान असे क्रिस्पी होतात. बघा, मी तुम्हाला आता एक कुरकुरा तोडून दाखवते. हे कुरकुरे करताना अगदी हलक्या हाती करायचे, म्हणजे कडक होत नाही. एवढे जाड दिसत आहे आपल्याला, म्हणजे असं वाटत असेल की आतून कच्चे राहतील, पण अजिबात असं होत नाही. बाहेरून जरी खूप फुलले तरी आतून हे खूप याची जाडी पतली असते. बघा, छान अशी पोकळी आहे, म्हणजे आपले कुरकुरे किती छान असे झालेले आहे, बघू शकता. अशाच प्रकारे तुम्ही ट्राय करून बघा कुरकुरे, अगदी मुलं आवडीने खातील. उपवासाला हा पोटभरीचा पदार्थ आहे, म्हणून नक्की ट्राय करून बघा. हे चटणी पण उपवासाची आहे, मी आधीच करून ठेवली होती. तुम्हाला जर चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.